नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये. तर विधान भवनात थेट अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनाबाबत चर्चा झालेला आहे, अशी माहिती आमदार सत्यजित तांबे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनाबाबत चर्चा केलेला आहे. बघा, नेमकं आपल्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांना या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये आमदार सत्यजित तांबे यांनी कोणता प्रश्न विचारलेला आहे. खरं तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांकडून अतिरिक्त काम करून घेतले जात असूनही त्यांना मानधन मिळत नाही का, पुन्हा प्रश्नचिन्ह. तसेच पेन्शन व इतर सुविधांबाबत शासनाने काय निर्णय घेतला आहे. बघा, असं प्रश्न आपल्याला आपले आमदार सत्यजित तांबे यांनी या ठिकाणी विचारलेला आहे. मंत्री महोदय अर्थातच आपल्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी या प्रश्नावरती कशा पद्धतीने उत्तर दिलेलं आहे. बघा, याचं उत्तर आहे, या योजनेअंतर्गत अर्ज भरणाऱ्या अंगणवाडी सेविका किंवा पर्यवेक्षिकांना पात्र लाभार्थ्यांच्या नोंदीनुसार प्रोत्साहन भत्ता देण्यासाठी निधी वितरित करण्यात आला असून भत्ता अदा करण्यात येत आहे. तसेच ग्रॅच्युइटी व पेन्शन बाबतचा जो प्रस्ताव आहे तो शासन स्तरावर विचाराधीन आहे. खरं तर आपली कृती समिती असो, समन्वय समिती असो, ग्रॅच्युइटी आणि पेन्शनच्या संदर्भात या ठिकाणी हा जो संप आंदोलन आपण पुकारत आहे, तर आपल्याला महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे म्हणा किंवा कुणीही म्हणा, राज्य सरकारच्या वतीने हा एकच प्रश्न आपल्याला या ठिकाणी वारंवार समाधानकारक उत्तर देण्यासाठी त्यांचा प्रस्ताव तयार असतोय. आणि ग्रॅच्युइटी आणि पेन्शनबाबतचा जो प्रस्ताव आहे तो शासन स्तरावर विचाराधीन आहे असंच या ठिकाणी वारंवार म्हटलं जातोय. याच्यावरती लवकरात लवकर तोडगा काढून या ठिकाणी 100% या प्रस्तावाला सहमती देऊन GR काढणं गरजेचं आहे. आणि अंगणवाडी सेविका व मदतनीसांना अतिरिक्त कामासाठी अनुक्रमे 2000 व 1000 पर्यंत प्रोत्साहन भत्ता दिला जातो, अशी माहिती अदिती तटकरे यांनी या ठिकाणी भर विधानसभेत सांगितलेलं आहे. पाहू शकता, अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये थेट अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनाबाबत चर्चा झालेला आहे. धन्यवाद.